काँग्रेसकडे 800 कोटी, भाजपकडे 10 वर्षात 8000 कोटी असा ठाकरेंनी आरोप केलेला आहे। जे काँग्रेसला जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं, असं देखील यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे। मला सांगा, आता जो काही एक ताळमेळ आलेला आहे निवडणूक रोख्यांचा, त्याच्यात भाजपाकडे किती कोटी आहेत? 8000 कोटी आणि काँग्रेसकडे किती आहेत? 800 कोटी। मग कोणी देशाला लुटला? किती कोणी लुटला? काँग्रेसकडे तर 800 कोटी असतील, यांच्याकडे 8000 कोटी आहेत, ते सुद्धा गेल्या 10 वर्षातले। म्हणजे जे काँग्रेसला 70 वर्षात जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं। हे मोदी बोलतात हे एकमेव सत्य आहे की जे काँग्रेसला पैसे जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं। 800 कोटी काँग्रेसने जमवले, यांनी 8000 कोटी, आणि तरी काँग्रेसवरती आरोप करतायत यांनी देशाला लुटला।